काय झालं मिस्टर परांजपे? आमच्या घराचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही तुम्ही आधी बसा. तसं बसा, आपण बसून शांतपणे बोलूया. हा हा तर माझा डबा आहे ना? हो, हा तुमचा डबा आहे आणि ह्या डब्यामुळेच मला कळलं की तुम्ही मला किती परक समजतात. म्हणजे तुमच्या वहिनी भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं मला तुम्ही आर्थिक अडचणीत आहात. तुम्ही पार्ट टाइम जॉब शोधताय, बरोबर? हो. हा तुमचा डबा मी तुमच्या वहिनींकडून मुद्दाम घेऊन आलो, कारण मला खात्री आहे तुम्ही काहीही खाल्लेलं नसेल. सो तुम्ही आधी प्लीज जेवून घ्या. नाही नाही नाही, खरंच मला आता भूक नाहीये. कशी भूक लागेल ना? डोक्यात एवढे सगळे विचार असताना, इतके प्रॉब्लेम्स आसपास असताना कशी भूक लागू शकते? कसं आहे ना नेहाजी, आपली माणसं आपल्याला त्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायला मदत करतात. माझ्याकडे एक असा उपाय आहे ज्यामुळे तुमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि माझाही. तुमचा प्रॉब्लेम? तुम्हाला कामाची गरज आहे आणि मला कामात मदत करणाऱ्या कोणाची तरी गरज आहे. फार नाही, एक 3-4 तासांचंच काम असेल आणि मी त्या कामाचे तुम्हाला व्यवस्थित पैसेही देईन. तुम्ही तुमचं ऑफिसचं हे सगळं काम सांभाळून ते काम करू शकता. बघा, म्हणजे तुम्हाला मान्य असेल तर आपण आज उद्याकडेच कामाला सुरुवात करूया. मी तुम्हाला ॲडव्हान्स देऊ शकतो आत्ता हवं असेल तर. नाही, मला ॲडव्हान्स नको. आधी मी काम करायला सुरुवात करते, बघू कितपत जमतंय मला आणि मग आपण ठरवू. हरकत नाही, पण माझी खात्री आहे की तुम्हाला ते काम नक्की जमेल. आपण माझ्या ऑफिसला बसून काम करत जाऊया. मिस्टर परांजपे, थँक्यू सो मच. आपण इथे जास्त वेळ बसू शकत नाही, लंच ब्रेक संपत आलाय ना. आपण निघायचं? हो हो, ऑफकोर्स ऑफकोर्स, तुम्ही प्लीज जा तुमच्या कामाला. मी फक्त हेच सांगायला इथे आलो होतो. आणि हो, बाय द वे, माझं ह्या एरियामध्येच काम आहे. मग तुमचं ऑफिस सुटलं की आपण एकत्र जाऊ शकतो. म्हणजे मला माझ्या कामाचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगता येईल. चालेल, मी ऑफिस सुटल्यावर फोन करते तुम्हाला. येते. हो. हॅलो मिस्टर परांजपे. हो, मी निघतेच आहे. तुम्ही ऑफिस बाहेरच आहात? हो, मी आले 5 मिनिटात आले. नेहा, तू निघालीस? हो ग, मी निघते. ऐक ना, जायच्या आधी एकदा यशशी बोलून जा ना. आज सकाळी तू उगाच बोललीस ग त्याला. तुला माहितीये, दिवसभर अपसेट होता बिचारा. हो ग, मला पण असं वाटतं मी त्याला उगाच बोलले, पण मी बोलते त्याच्याशी नंतर. मी निघू आता? ऐक ना, एक 5 मिनिटं थांब, मी पण निघतेच आहे. ते परांजपे वकील थांबलेत, मला जावं लागेल. बरं, बाय बाय. शिवाली, हा? नेहा गेली? हो, आता जस्ट गेली ती. ते परांजपे वकील आहेत ना, ते थांबले होते बाहेर तिच्यासाठी, तर ती घाईघाईत निघून गेली. यश, मला पण खूप उशीर होतोय, मी जाते. हा, बाय. चला. अरे वा वा वा, अलभ्य लाभ, अत्यानंद झालेला आहे. नेहा कामतजी घरी गेलेले आहेत, सगळे गेलेले आहेत, तरी सुद्धा माझा मित्र इथे माझ्या समोर आहे. याचा अर्थ आज तरी घरी माझ्या सोबत माझा मित्र येईल अशी आशा करायला काही हरकत नाही. चला सर. काय वागणं आहे काय? नाही नाही, काही चुकीचं नाही वागलोय मी फक्त म्हणालो अलभ्य लाभ. चांगला शब्द आहे. तुला नाही रे, त्या नेहाला बोलतो. ओ हो, सॉरी, जरा माझा गैरसमज झाला. मी विसरलोच होतो की तू माझ्याविषयी कधीतरी काहीतरी बोलू शकशील. तू कायम त्या नेहा कामत विषयीच बोलत असतोस ना, बरोबर आहे? काय केलं त्यांनी? अरे, आज सकाळी चुकून पाणी सांडलं माझ्या हातून, तर केवढं बोलली ती मला, चिडली माझ्यावर. चिडली? म्हणजे असं पाणी सांडू शकतं यार? तिच्या पर्सवर थोडं सांडलं, थोडी एक 50 रुपयाची नोट ओली झाली, तर केवढं बोलली ती मला. म्हणजे माणूस रागाच्या भरात बोलतो, पण नंतर येऊन सॉरी पण बोलून जातो. सॉरी नाही, काय नाही, म्हणजे बघितलं नाही, मला विचारलं नाही. आज मी जेवलो नाही, माहिती.
काय पडली नाही तिला यार, ती निघून गेली त्या परांजपे बरोबर. वास कसला येतो रे? कसला वास येतो? काहीतरी जळतंय रे. झाली सुरुवात. बरं ऐक, मी तुला एकच प्रश्न विचारतो, तुला राग नेमका कसला आलाय? ती तुझ्यावरती रागवली याचा का ती परांजपे बरोबर गेली याचा? परांजपे बरोबर गेली याच्यासाठी कशाला चिडीन मी तिच्यावर? ती रागवली माझ्यावर, बोलली मला काय एवढं, म्हणून चिडलोय मी. हे खरंय की ती बोलली म्हणूनच तू रागवलायस? खरं सांग. ए, समीर, तुला जन्मखून नाहीये ना? नाही म्हणजे दिसेल अशा ठिकाणी नाही हो. मग देऊ एक छोटीशी, आयुष्यभर काळं निळं राहील अशी इथे. परांजपे ए ड्रायव्हर, दोन तास उभं केलं मला इथे फोनची वाट बघत. 2 तास उभं ठेवलं मला इथे. ठेवा फोन. अरे नेहाजी. सॉरी मिस्टर परांजपे, माझ्यामुळे तुम्हाला थांबावं लागलं. नेहाजी, मी तुम्हाला एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करतो. आपली आधी ओळख झाली, मग अजून जास्त ओळख झाली. आपण आता एकत्र काम करणार आहोत. आपल्याला बराच वेळ एकत्र एकमेकांसोबत काढायचा आहे. तेव्हा सॉरी, थँक्यू वगैरे सगळं बाजूला ठेवून मला आपल्या माणसासारखं ट्रीट केलं तर बरं. आणि पुढच्या गोष्टी त्याप्रमाणे सुरळीत होते. बाकी काय निघूया. हे काय, तुमची चप्पल तुटली आहे? हो. आपण नवीन घ्यायला जाऊ. नाही नको, ऑलरेडी खूप उशीर झालाय. आपण कामाला सुरुवात करूया. आर यू शुअर? हो हो. या. हा परी बाळा, बोल. हॅलो आई, तू निघाली का घरी यायला? नाही बाळा, मी तुला सांगितलं होतं ना, आज मी ऑफिस नंतर परांजपे वकिलांकडे जाणारे ते एक्स्ट्रा काम करण्यासाठी. मी तिथे आले. आई त्यांच्याकडे कशाला जाते? मला नाही आवडत ते परांजपे काका. थँक्यू बेटा, मला सुद्धा तू खूप आवडतेस. एक मिनिट हा, आईला देतो. हा बाळा, बोल. हॅलो आई, मंडू काका मी इन्व्हेन्शन करतोय. इन्व्हेन्शन काय? मी हरवले होते ना